तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे। तुम्हाला आता दररोज 8 किंवा 9 तास नाही तर चक्क 10 ते 12 तास काम करावं लागेल असा आदेश तुमच्या बॉसनं काढला तर असं फरमान लवकरच निघू शकतं, कारण आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढवण्याची योजना कर्नाटकमध्ये आखली जाते। नेमकी काय आहे ही योजना आणि खासगी कंपन्यांमध्येही कामाचे तास वाढणार का, पाहूया या रिपोर्टमध्ये। तुमच्या कामाचे तास वाढणार, दररोज 12 तास काम करावं लागणार। लवकरच लागू होणार नारायण मूर्ती फॉर्म्युला। इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्यामध्ये 70 तास काम करण्याचा सल्ला आयटी कंपन्यांमधील तरुणांना दिला होता। आता तोच फॉर्म्युला लागू करण्याची तयारी कर्नाटक सरकारने चालवली आहे। कर्नाटक सरकार आयटी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवण्याच्या तयारीत आहे। सध्याच्या कायद्यानुसार दररोज 9 तासांपेक्षा जास्त काम करून घेता येत नाही, मात्र आता कामाचे तास वाढवून 10 तास करण्याची योजना कर्नाटक सरकारने आखली आहे। ओव्हरटाइम धरून ही मर्यादा 12 तासांपर्यंत जाऊ शकते। त्यासाठी कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1961 यामध्ये सुधारणा केली जाणार आहे। सध्या 3 महिन्यामध्ये 50 तासांपेक्षा जास्त ओव्हरटाइम करण्याची परवानगी नाही। आता सरकार ओव्हरटाइमची मर्यादा 3 महिन्यात 144 तासांपर्यंत वाढवणार आहे। दरम्यान कर्नाटकात सरकारच्या या प्रस्तावाला विरोध सुरू झालाय। कर्नाटक आयटी युनियननं या प्रस्तावाला आधुनिक गुलामगिरी म्हटलंय। जास्त तास काम केल्यानं कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात। कंपन्या 2 शिफ्ट सिस्टीम लागू करू शकतात। परिणामी 1/3 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील अशी भीती सुद्धा युनियननं व्यक्त केली आहे। कर्नाटकाआधी आंध्र प्रदेशमध्ये दररोज 10 तास कामाची शिफ्ट ठरली आहे। महिलांनाही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे। यामुळे गुंतवणूक वाढेल, महिला सक्षम होतील असा आंध्र सरकारचा युक्तिवाद आहे। इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याचा, तर L&Tचे अध्यक्ष SN सुब्रमण्यम यांनी आठवड्याला 90 तास काम करण्याचा सल्ला दिला। आयटी कर्मचाऱ्यांची ही मागणी बरोबर आहे की आधीच एवढा त्रास असताना आणि इतर समस्या असताना हे तास वाढवणं बरोबर नाही, पण त्याच्या जोडीला एकूण उत्पादकता वाढवणं आणि खरोखर कामाच्या ठिकाणी काम होणं हे सुद्धा आवश्यक आहे। तर त्यामुळे मला वाटतं तास निश्चित मोजण्यापेक्षा दिलेलं काम किती प्रमाणात आणि कशा दर्जानी होतं याकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे। नुसते कामाचे तास भरले म्हणून गुणवत्ता वाढली असं होत नाही। चीनमध्ये कर्मचारी आठवड्यातून 90 तास काम करतात। अमेरिकेत हेच प्रमाण दर आठवड्याला 50 तास इतकं आहे। या जोरावर चीन काही वर्षांनी अमेरिकेलाही मागे टाकू शकतो असा दावा केला जातो। आता भारतालाही प्रगतीची शिखरं गाठायची असतील तर कामाचे तास वाढले पाहिजेत असा युक्तिवाद केला जातोय। हा युक्तिवाद तुम्हाला मान्य आहे का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।